नमस्कार मित्रांनो, आज आपण बोलूया एल निनो आणि आपल्या शेतीवर होणाऱ्या परिणामांबद्दल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. एल निनोमुळे पावसाचे प्रमाण 12 ते 13% कमी होऊ शकते, ज्यामुळे पीक उत्पादनात 10 ते 30% घट होऊ शकते. पण घाबरू नका, योग्य वाणांची निवड करा. सोयाबीनसाठी MAUS 612, 725 आणि तुरीसाठी BDN 711 सारख्या वाणांचा वापर फायदेशीर ठरतो. पेरणीसाठी BBF म्हणजेच रुंद वाफा सरी तंत्रज्ञानाचा अवलंब करा. यामुळे पावसाच्या पाण्याची साठवणूक चांगली होते. सोयाबीन आणि तूर 6 ते 2 या पद्धतीने आंतरपीक घेतल्यास उत्पादनात शाश्वतता येते. खत व्यवस्थापन करताना 50% खत मात्रा ओळीत द्या, जेणेकरून पिकाला त्याचा पुरेपूर फायदा होईल. शेततळे आणि ओलावा टिकवण्यासाठी मल्टिंगचा वापर करा. प्रत्येक थेंब पाणी वाचवणे आज काळाची गरज आहे. हवामान अंदाज, मृदा परीक्षण आणि पीक विमा यांसारख्या गोष्टींकडे लक्ष द्या. सुजाण शेतकरीच प्रगती करतो. शासकीय योजनांचा लाभ घ्या आणि स्थानिक बाजारपेठेनुसार पिकांचे नियोजन करा. ही माहिती आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा. जय जवान, जय किसान.